भाग्ये ऐशी झाली जोडी आता घडी न विसंबे विटेवरी समचरण संती खूण सांगितली अवघे आता काम सारू हाच करू कैवाड विटेवरी समचरण संती खूण सांगितली तुका म्हणे खंडू खेपा तुका म्हणे खंडू खेपा पुढे पुण्या पापाच्या विटेवरी समचरण सांगितली संती खूण सांगितली विठ्ठल विठ्ठल सावद्रुमहे मनील धवल छाये मुखे दक्षिणी गायत्री वरदा भयाङ्कुशकजाम्
शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्याप्रदायकं विशुद्धज्ञानदेहाय श्रेयप्राप्तिनिमित्ताय मालापात्रे जलमरुशूले शङ्खसुदर्शने यत्र यत्र रघुनाथकीर्तनम् गुरवे प्राणमस्तुत्य अनंत संसार समुद्रतार वैराग्य साम्राज्य पूजनाभ्याम हर विठ्ठल भाग्य ऐशी झाली जोडी आता घडी न विसंबे विटेवरी समचरण संती खूण सांगितली जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे. सर्वसामान्य जीवाला तुमच्या आमच्यासारख्या महाराज सांगतात जे माणसाला मिळत नाही ते मला मिळालं. म्हणजे कशाला भाग्य म्हणायचं म्हणजे हो का पोटाला पोटभर मिळणं त्याचं बी नाव भाग्य आहे. अनुकूल स्त्री कसली का होईना प्राप्त होणं त्याचंही नाव भाग्य आहे. लेकरं बाळा असणं घरदार असणं ह्याचं बी नाव भाग्य आहे. त्याला काय भाग्य नाही म्हणता येत नाही. पण ह्या भाग्याची तुकाराम महाराजांना चर्चा करायची नाही. हे असलं तर चांगलंच आहे आणि ही सगळ्यांनाच भाग्य आहे. आता महाराज सांगतात आम्हाला असं भाग्य प्राप्त झालं. मनुष्याला धर्मानं वागावं वाटावं ह्याचं नाव भाग्य आहे का नाही. भाग्य चोऱ्या करू नये असं वाटावं त्याचं नाव भाग्य आहे का नाही. लबाड बोलू नये ह्याचं नाव भाग्य. म्हणजे नामस्मरण करावं ह्याचं बी नाव भाग्य. वारी करावं ह्याचं बी नाव भाग्य. सगळ्याच्या सगळ्या पुण्यानं फळ दिलं का एकदम सगळ्यांनी आपापलं सगळं पुण्य दिलं की मनुष्य नेमका साधूंच्या जवळ जाऊन बसतो. हे सगळ्यात मोठं भाग्य. आणि तुकाराम महाराज सांगतात मला त्यांची प्राप्ती झाली म्हणजे पुन्हा माझ्यापासून बायको बाजूला जाऊ पोरं बाजूला जाऊ घरदार बाजूला जाऊ नाही तर माझा देह बाजूला जाऊ पण माझ्या आयुष्यातनं वजा नाहीच होणार ते संत आहे. कारण जीवाच्या अखंड कल्याणाची तेवढीच एक गोष्ट ह्या जगात. परमात्मा जर व्यक्त रूपानं जीवाला भेटत असेल तर तो सद्गुरू रूपाने भेटतो. विठ्ठल विठ्ठल गोष्ट अशी असते महाराज ठेव का धर्माच्या पालनाची इच्छा जर सरसकट सगळ्याला असती तर धर्मराजाचं कौतुक करायची काय आवश्यकता नाही. ध्यानात आलं का. भगवंताच्या सगुण साकार दर्शनाची जर सगळ्यांना सोय असती असं म्हणजे जाऊन त्या लहरी गंमत यायची आमच्या लहानपणी. 10 पैसे द्यायचे 4 आणे द्यायचे त्याच्यात बघायचं. मग अमिताभ बच्चन आणि 3 सगळी त्याच्यात दिसायची. ती वाडवळ बघायचं ती बाबा जहाज वाजवायचा वर आणि काय काय म्हणायचं ते सगळं बघायचं आणि संपलं गेलं की त्याला काढायचं आणि दुसऱ्याला चिकटवायचं तिथं. महाराज सांगतात महाराज ह्याव का जीवाला सगुण साकार परमात्म्याची भेट होणं अत्यंत भक्तिभावना भावित हृदयाचं काम आहे महाराज. कुणालाही देव दिसत नाही कुणी वाट बी बघू नका. आपल्याला वाटेल सीताफळ तोडा येतोय काय की ऊसात औषध मारू लागा येतोय काय की आपण एकटंच आहे म्हणल्यावर येईल काय की म्हणून तशी वाट बघू नका. कोणी दारी धरा मरा पण तसा देव भेटत नाही. आलं का लक्षात. दुसरी गोष्ट आहे अशी महाराज सांगतात ठेव का परमार्थ करीत देव भेटणारा भाग्यवान आहे.
आणि संसार करीत करीत ज्याला भेटतो का ती महाभाग्यवान आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. पण या जगात जेवढं पुण्य धर्मानं वागायला लागतं, जेवढं पुण्य देवाच्या दर्शनाला सगुण साकार मूर्तीच्या लागतं, तितकं न लागता त्याच्याहून मोठं भाग्य जर मिळायचं म्हणलं का नाही तर संतांची संगती आहे. विठ्ठल विठ्ठल. माणसानं असं लक्षात ठेवायचं, कीर्तन म्हणजे कार्यक्रमासाठीचा विषय नाही. कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम, त्याला कीर्तन नाही लागत महाराज. कीर्तन श्रवणाचा विषय, कीर्तन श्रवणाचा विषय, प्रवचन हा श्रवणाचा विषय. सप्त्यात ही जर नसला त्याला प्राण नाही असं समजायचं. ऐकणं हा विषय जर नसला आणि नुसतंच आपलं कार्यक्रम चालू आहे, ज्यांना कीर्तन ठेवले त्याला बी माहिती मला ह्याच्यात काय दम नाही, उगा आपलं चालायचे म्हणून चालायचे, तर मला त्याच्यात काय दम नसतो महाराज. आपला वेळ आपण का खराब करायचा कारण विनाकारण. पुण्य तर भगवंताच्या दर्शनाला लागतं तेवढं लागत नाही, धर्मप्राप्तीला धर्माच्या आचरणाला लागतं तेवढं लागत नाही. आणि महापुरुष कृपापूर्वक ज्याला प्राप्त झाले का त्यांना असं लक्षात ठेवायचं, सगळ्या पुण्याचं यज्ञाचं तपाचं दानाचं फळ मिळालं म्हणून संतांची संगती प्राप्त झाली. आता इथंसुद्धा जर माणसाचं दही खाऊ मै खाऊ असलं का नाही तर त्याच्या उद्धाराची सोय नाही महाराज. नाहीतर नीट ऐका, त्याचं पतन जितक्या जोरात आणि जितक्या वरनं होईल तितकं दुसऱ्या कोणाचं होत नाही. पंढरपूरची वारी करणारचं पतन इतक्या जोरात होत नाही. कारण मला असं सांगा, असा सपायचा चालता चालता पडला जाता आणि पुन्हा पहिल्या मजल्यावर पडला, पुन्हा दुसऱ्या मजल्यावर पडला आणि पुन्हा 12व्या मजल्यावर पडला, तर त्याचं काय घेईल. तसं महापुरुषांच्या सानिध्यात येऊन ज्याचं पतन होतं का त्याला पुन्हा दुसरं कुणी कामाला येत नाही. नीट आहे का मी काय म्हणतो. पहिला ताप ज्या गोळीनं जायचा का त्या गोळीला आता जुमानीत नाही ताप, तरी ताप जिवंत नाही. अलग लक्षात. पहिलं गुचिड आहेत का ती ज्या औषधानं मारायचं का त्याने आता काहीच होत नाही त्याला. आमच्या लहानपणी औषध मारा यायची सरकारी, ती औषधं मारल्यावर मोठं मोठं साप घरातनं बाहेर आलं आणि मरून पडलं, घुशी मेल्या, उंदरं मेली. पण पुन्हा त्या औषधाचं फवार मारायला लागल्यावर त्याच्यात डाससुद्धा मेलं नाहीत पुन्हा. मग सरकारने घोळ केला असेल, नाहीतर मग त्या सगळ्या जनावराला पचनी पडलं असेल, काय झालं असेल ते झालं असेल. विठ्ठल विठ्ठल. तसं साधूच्या संगतीत परमार्थ ज्याला पचनी पडतो का पुन्हा त्याला साधूच्या संगतीत का परमार्थ कामाला येत नाही. आणि त्याच्या पुढच्या परमार्थाची सोय ही तर नाही महाराज. ध्यानदार नीट आहे का मी काय बोलतो. 14 भुवनात नाही तसली सोय पुन्हा. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज सांगतात, संतापाशी बहु असावे मर्यादा, फलकटाचा धांदा उरफोडी. है की नाही. म्हणून महाराज सांगतात ऐका, मला भाग्यानं असली प्राप्ती झाली. काय मिळालं तुम्हाला. म्हणजे संतांची संगती प्राप्त झाली. कसली मिळाली. म्हणजे माझा जीव मला किती जवळ आहे तितका जवळ मला साधूंचा संग मिळाला महाराज. बस ह्या जगात एवढंच मिळतं, ह्याच्यापेक्षा काय नसतं मिळत. तिथून पुढंचं ह्याने भक्तीनं मिळवायचं, सेवेनं मिळवायचं आणि कृपेनं मिळत असतं महाराज. विठ्ठल विठ्ठल. समजा एखाद्याला परीस सापडला, परीस, आणि कुठं गेलाय काय की कुठं गेलाय काय की म्हणलं तर काय उपयोग आहे त्याचा. त्याच्यासारखं ध्यानात पाहिजे महाराज. जेवायला गेलं तरी ती आपल्या जवळ पाहिजे, संडासला गेलं तरी जवळ पाहिजे, आणि पुन्हा नाही पडला पाहिजे म्हणून सारखी त्याची काय पाहिजे तजवीज पाहिजे महाराज. नाहीतर मोबाईल वापरणाऱ्याचा मोबाईल कितीदा पडतो काय सांगता, तसं गबाळ काम नाही पाहिजे महाराज. हे हरवलं आणि पडलं असलं नाही पाहिजे. परमात्म्याला माहिती गदाळ माणसं आहेत म्हणून
भगवंतानं का नाही सगळं काय काय त्याला द्यायचं ती मटेरियल ह्याच्या आत घातलं आणि वरनं पॅकिंग करून टाकले. त्याला नट बोल्ट उघडायची सोय ठेवली नाही कुठनं. मला गिळायला तोंड उघडले आणि आणखीन कशाला काहीतरी उघडले. विठ्ठला आता माणूस बसल्यावर सतराची तरी चिवडील आहे का नाही. तसं ह्याच्या जर हाताला येत असतं का नाही ह्याने हृदय बाहेर करून चिवडला. पॅकिंग करूनच दिलंय मला, ह्याला हात लावायचा नाही. तुकाराम महाराज सांगतात कोणती वस्तू आपल्याला प्राप्त, हे बघा गाथा हाताला लागत नाही कोणाच्या, ज्याच्या हाताला लागला त्याने त्याचा चांगला उपयोग करून घ्यायचा. महाराज अहो मला कळतच नाही हो, म्हटलं तो कितदा वाचला ह्याकडेच त्याकडं नाही. हे बघा 100 चरण वाचल्यावर एक सुद्धा कळत नाही असं म्हणणारा सांगा बरं मला. नाही सांगतायत महाराज. कोण म्हणलं कळत नाही. आता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कळतं की नाही कळत. करकटेवरी ठेवणी तुळशी हार गळा कळतंय का नाही कळत. काशे पितांबर कमराला पितांबर आहे. आवडे निरंतर हे जे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी काय कळत नाही आपल्याला. पण माणूस का नाही शिंग मोडून वासरात शिरतो महाराज. त्याला सगळं समजतंय. आल्या का संसाराचं काय बी समजतंय. आता जे मोबाईल आहेत का आपल्याला तुमच्या बापात तरी होतं प्रश्न, त्याच्यातलं काय बी हुडकून काढतोय. त्याच्यात का ना काय बी हाय काय बी हुडकून काढतोय. ती म्हणला होय तुम्हाला ती सारखं डोळ्याला ताप होतो का. आमच्या बाळदानी एकदा सांगितलं म्हणून होतं राव. मग म्हणला ती सगळा प्रकाश बंद करून ऐकाय सोय ह्याच्यात. त्यांनी मला शिकवलं. ती कान होता ती यायचा आणि त्या कानावर दाबलं की सगळा उजेड बंद चालू राहायचं, ऐकायला बरं पडायचं. पण त्या मोबाईलवाल्यांनी कानच काढून घेतला. आता येत नाही. विठ्ठल विठ्ठल आता म्हणलं माझ्यातला गेला का सगळ्यांचा. त्यांनी म्हणला सगळ्याचाच कान कापलाय, कुणाचाच नाही. आता काय सांगावं. ती कान नसला म्हणजे पैसे कमी कापित असेल आणि कान असला म्हणजे जास्ती, कान नसल्यावर जास्ती मिळत असतील पैसे, म्हणून आपला कानच काढून टाकला तिथला है की नाही. थोडक्यात गोष्ट अशी महाराज आपल्याला कसं कळतं हे. महाराज सांगतात जीवाला अतिशय भाग्यानं महापुरुषांची उपलब्धी झाली. गाथा कळत नाही कोण म्हणतं वाचितच नाही. अख्खं एक पान वाचल्यावर एक अक्षर कळत नाही वय, एक शब्द कळत नाही वय, एक चरण कळत नाही वय. तुझं नाद करायला लागला तर चरण बी कळल, अभंग बी कळल आणि गाथा बी कळल. विठ्ठल विठ्ठल हे तुम्ही आम्ही मला कळत नाही म्हणण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत महाराज. आपण विचार करून बघा. मी 25 वर्ष गाथा दररोज वाचतोय आणि तरी मला कळना म्हणणारा कुणी असला तर मला सांगा, त्याला घेऊन ये. लईच म्याड झाली जात ती. पण तसं नाही होत महाराज. ही दयेनं समजतो. दयेनं ही शब्द आहेत नुसते आपल्या समोर. ती जर समजत असतील तर मला समजून देणारे साधू जर माझ्या समोर असल्यावर मला समजत नसतं. आता मला समजूनच घ्यायचं नसतं तर गोष्ट वेगळी. सांगितल्यावर समजत नसतं वेळ. महाराज सांगतात माझ्या आयुष्यात मला माझ्या भाग्यानं बरं झालं धर्माचा लय नाद नाही लागला. आमच्या तुकाराम महाराजांचं सांगितलं बरे देवा कुणबी केलो है की नाहीतरी दंभे असतो मेलो. बरं झालं कुणबाट केलं मला, नाहीतर नुसता दंभ करीत बसलो असतो मी. ए शिव नको, ए शिव नको. ह्याच्यात काय आहे कुणाला माहिती असं नाही शिवाई. पण महाराज सांगतात दंभ करीत बसलो असतो मी, बरं झालं मी कुणबी. मला फार मोठा आमच्या ऐका विठ्ठल विठ्ठल अशा तुझी गोष्ट सांगितली काय की मला वाटतं का मालकाला सांगितली काय लक्षात नाही. एक वेळेस सनकाधिक चालले होते महाराज. भगवान शंकर आणि पार्वती माता आले. दोघं जण आल्यावर भगवान ह्या 4 जणांनी सहज त्यांच्याकडे आपलं सहज आपण कसं बघतो तर सहज बघितलं
आणि पुढं निघाले महाराज. पुढं निघाल्या पार्वती मातेने हाका मारली, हे. त्यांनी बघितलं महाराजांनी, हे मानल्यावर त्यांचं लक्ष गेलं. मग म्हणे, काय आईसाहेब, आईसाहेब काय, तुम्हाला कळत नाही का भगवान शंकर आलेत, नमस्कार केला पाहिजे. भगवान शंकर आपलं बारीक हसतात, कारण पार्वती मातेला ज्यांच्या अवस्थेचा अनुमान करता येईना ती कसली अवस्था आहे. आणि तसली अवस्था कोणाची, या सनकादिकांची महाराज. कारण हे 4 वर्षाचे आहेत. ह्यांच्यापेक्षा पूज्य कुणीतरी दिसल्यावर नमस्कार करतील नाही, पण यांच्या अंतःकरणात असा अनुभव आहे महाराज, ह्या जगात मी सोडून काहीच नाही. आणि अनुभवात चाललेत. ऐका, असल्या अनुभवाचा ताल भरला ना त्याला निधिध्यासन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकर काय म्हणले नाहीत महाराज. पार्वती माता आहेत, त्यांनी त्यांना शाप दिला, म्हणजे ए मूर्खानो, नमस्कार करता येत नाही. म्हणजे उंटासारखं वाकडं तिकडं तोंड करून निघून चाललाय, उंट व्हा. आणि शाप दिल्या उंट झाले महाराज. लगेच एका लिंबाच्या झाडाखाली बसलेले आहेत निवांत. उठले की पाला खायचा, पुन्हा आणि तष्टी खायचं. थोडे दिवस गेल्यावर भगवान शंकरांनी ह्याच्यावर काही शब्दच बोलले नाही पार्वती माते. पार्वती माते सारखं ध्यानात म्हणले, आपण चांगलीच बरं का लेकरं, त्यांना शाप दिला म्हणले, आपण आता उलट झाले असतील, काय करा. भगवान पार्वती माता भगवंताला सांगते, म्हणजे देवा, आपण त्या सनकादिकांना शाप दिला, म्हणजे आपण नाही दिला, तो दिला. म्हणजे ते उलट झाले असतील, म्हणजे झाले. कसं चाललं असेल त्यांचं. म्हणजे आता तो शाप दिलाय म्हणल्यावर काय होणार, उलटच होणार, उलटच राहणार, काय करायचं आता. मग म्हणले ती फिरत नसतील का त्रैलोक्यात, आता कशी फिरतील म्हणले. भगवान शंकर लांबवितच नव्हते महाराज. एक दिवशी पार्वती मातेने सांगितलं, म्हणजे देवा, आपल्याला त्यांच्याकडे जायचं. म्हणजे चला. बरं, नंदिकेश्वर आहेत ते काय असं चलत चलत जातात काय महाराज, असं त्यांना जाऊ वाटलं की जातात. तुम्ही जगानं जर त्यांच्याकडे बघितलं का नाही, तर ती एका सुद्धा धर्माचं आचरण करीत नाही असं तुम्हाला दिसेल. आणि भगवान सदाशिव धर्मध्वज आहेत महाराज, वृषभध्वज म्हणते त्यांना. विठ्ठल विठ्ठल. त्यांचा धर्म काय पार्वती मातेला थोडा थोडा कळतोय. त्यांना माहिती महाराज धर्म काय, धर्मानं परिणाम अंतःकरणावर काय होतं का नाही ती त्यांच्याजवळ आहे. आणि धर्माच्या वस्तूंचा संग्रह न करताय जाणार मग कसले शिव आहेत महाराज. पार्वती माता गेल्यावर पार्वती मातेलाच वाईट वाटायला लागलं महाराज. 4 उलट येतं. आता नंदिकेश्वर आहेत की नाही, त्यांना सगळं कळतं. भगवान शंकर म्हणजेच नंदिकेश्वर आहे. भगवान शंकरांची स्वारी तिथं जाऊन पोचली की नंदिकेश्वराने असं ढुसणी दिली. ढुसणी दिली की उठला उंट, एक उठला की चौघं उठली. चौघं उठल्यावर त्या पार्वती मातेने विचारलं, म्हणले तुम्ही सनकादिक ना. हो म्हणले, आई साहेब सनकादिक आहे. तुम्हाला तवा शाप दिला होता. हो म्हणले, ते चांगलं केलं तुम्ही. म्हणले का, चांगलं काय केलं त्याच्यात. म्हणले हे बघा, आम्ही सनकादिक शरीरानं जोपर्यंत होतो तोपर्यंत ब्राह्मण शरीर होतं आम्हाला. 4 वर्षाचं वय होतं. त्याच्यामुळे दररोज स्नान करायचं, तिलक लावायचा, भगवंताचं दर्शन करायचं. बरं ह्याच्या लग्नाला जा, त्याच्या 10व्याला जा, असलं काय कार्यक्रम नव्हते आमच्या मागं. कैलासाला जा, वैकुंठाला जा, ब्रह्मदेवाकडं जा, आणखीन कुठंतरी जा, असं करायचं म्हणले आम्ही. पण म्हणले आता कधी आमच्या मागचा सगळा हिसकाच संपला. म्हणजे तुम्ही कुठं राहत असता. म्हणजे हे तर लिंबा खात राहायचं. आणि खात काय असतं म्हणजे लिंबाचं पाला. भूक लागली की उठायचं, लिंबाचा पाला खायचा, पोट भरले खाली बसायचं, निवांत बसून राहायचं महाराज. काय काम नाही करायचं.
बरं आमच्यावर काय कोणी ओझी टाकीत नाही, आमचं काय कोणी दूध काढीत नाहीत, आम्हाला कोणी हाकून नेत नाहीत, मस्त आम्ही बसलेलो म्हणले. ती म्हणे मी तुम्हाला उश्याप म्हणजे राहू द्या ऐसं बरं आहे असंच. उश्याप कशाला लागतो. आपण आत्ताच्या अवस्थेत जे आहोत ना त्याचं वैभव आपल्याला कळलं पाहिजे. महाराज परमात्म्यानं जर जीवाला साधूंची संगती दिली का तर त्याचा इतका जबरदस्त उपयोग करून घेतला पाहिजे. त्याने असं लक्षात ठेव. मला सांगा घराचा उपयोग काय करणार तुम्ही? असं मध्ये मध्ये तर सगळ्यांच्या ह्याची चोरी झाली त्याची चोरी झाली कानावर यायचं. मी म्हणलं चोरी अंधारचं करीत असतात माणसं, म्हणजे अंधारचं नाहीत करीत, आता दुपारी करतात. म्हणलं दुपारी कशी काय करतात? मला सगळीजण कुलप लावून रानात जातात. आणि आता घराचा मालक कोण आहे? मला चोर. घर कोणासाठी बांधले? ह्याच्यासाठी. आणि इरबळ उन्हात राहणार. तरी म्हणलं माणसं रानात गेल्यावर उभं राहून काय बघतात घराकडं? घर आहे का नाही? म्हणले घर आहे का नाही, कुणी उघडले का नाही ती बघतात. आपल्याला देह द्यायला आहे त्याचा उपयोग करावा, श्रीमंती दिली त्याचा उपयोग करावा, गरिबी दिली त्याचा उपयोग करावा, शरीर अनुकूल दिलं त्याचा, प्रतिकूल दिलं त्याचा उपयोग करावा, स्त्री अनुकूल असली त्याचा उपयोग करावा, प्रतिकूल असली त्याचा बी उपयोग करावा. उगं कोणाच्या मागं तुंतून वाजवी थिंडत जाऊ नये. आपलं दारिद्र्य पाहुण्याला जाऊन सांगून करता काय? पाहुण्याला जाऊन सांगून काय करायचे? काय नाही. आपला रोग सांगून काय करायचे? काय सुद्धा नाही. महाराज ती बी आपल्याबरोबर एवढू लागेल आणि म्हणे लिहू का? ह्याच्यावर काय असतं? काय नाही महाराज, आपण आपल्याचा फायदा करून घ्यायचा. ईश्वरानं मला जी गोष्ट दिली ती माझ्या चांगल्यासाठी दिली. माझ्याजवळ गाथा दिला ना त्याचा उपयोग करायला पाहिजे. ज्ञानेश्वरी दिली ना त्याचा उपयोग करायला पाहिजे. आल्या का तुम्ही आम्ही जर रशियात जन्माला आलो असतो तर कशाला आपल्याला पंढरपूर माहीत होतं? आपल्याला पंढरपूर माहिती आणि पंढरपूर जवळ आहे म्हणून त्याचा फायदा करून घेतला पाहिजे ना आपण, आहे का नाही? त्यांना काय कौतुक आहे ह्याचं? आपल्याला त्याचं कौतुक असायला पाहिजे. महाराज सांगतात भाग्य माझ्याजवळ आलं आणि ते असं चिकटून बसलं का, मला माझ्या आईचं तेवढं वाटना, बापाचं तेवढं वाटना, माझ्या देहाचं तेवढं वाटना, माझ्या कर्तव्याचं तेवढं वाटना, आणि माझ्या अंतःकरणात साधूंच्या शब्दाबद्दल इतकी लगाव उत्पन्न झाला, त्या शब्दापेक्षा दुसरं माझ्या अंतःकरणाला प्रमाण नाही. महाराज नाही अनेक प्रमाण Oh, no.
दुसरं काय मला प्रमाण नाही राहिलं आता, कारण माझ्या अंतःकरणाचा असा निर्णय झाला आहे, तन म्हणजे शरीर, मन म्हणजे माझं मन, आणि जन म्हणजे माणसं. ही सगळेच्या सगळे तन मन तृण धन. तृण म्हणजे गवताची काडी, म्हणजे माणसाला गवताच्या काडी इतकी किंमत आहे, माझ्या मनाला गवताच्या काडी इतकी किंमत आहे, माझ्या धनाला गवताच्या काडी इतकी किंमत आहे, माझ्या शरीराला गवताच्या काडी इतकी किंमत आहे. म्हणजे ह्यांना किंमतच नाही माझ्या आयुष्यात. कारण मला जी मिळाले का ती काय किंमतीचं हे मला कळा. हे बघा, आपल्याला का नाही असली भारी वस्तू मिळेना, आणि म्हणून काय झाले, चिंध्या गोळा कर, बाटल्या गोळा कर, कागदाच्या पिशव्या गोळा कर, कॅरी बॅगी गोळा कर, असं चाललंय. आपल्याला सोन्याचा पर्वत मिळाल्यावर आपण असल्या चिंध्या गोळा करू कोणाच्या नाही करायचं मला. म्हणून महाराज सांगतात, तन मन धृणजन तृणजन, आहे की नाही. दुसरं मला प्रमाण नाही. म्हणून माणसानं उपयोग करून घेतला पाहिजे. महाराज, भगवंताला आपली दया आली म्हणून आपल्याला पंढरी क्षेत्राजवळ जन्माला घातलं. आपल्याला दया आली म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा ह्यांचा परिचय झाला. आपली दया आली म्हणून आपल्याला ह्या विषयांना समजावून सांगणारे महापुरुष ह्या जगात उपलब्ध झाले, आणि म्हणून महाराज सांगतात त्याचा आपण चांगला फायदा करून घेतला पाहिजे. असं चपल्या आहेत पण घालीतच नाही, कापडा आहे पण आखण टावेलून हिंडतो, तसं नाही ना करावं. हाय त्याचा वापर केला पाहिजे. तसं साधू जर माणसाला मिळाले ना, तर जीवाच्या उद्धाराला साधू वाजा करायचे आणि सोय बघायची कशी काय होती. होतच नाही त्याचा उद्धार. साधूंची उपलब्धी होऊन ह्याच्या गुणानं होत नाही. ज्ञात आलं का. म्हणून महाराज सांगतात, आम्हाला भाग्यानं अशी जोडी मिळाली, भाग्याशी झाली जोडी, आता मी काय करतो ती सांगतात. आता घडी न विसंबे, एक घटकाभर सुद्धा मी त्याला विसरत नाही महाराज. आता मग महाराज सांगतात, मग काय करता. तुकाराम महाराज सांगतात, काय मिळालं हो तुम्हाला असं. तुकाराम महाराजांनी काय मिळालं ते सांगितलं.
समचरण संती खूण सांगितली. महाराज सांगतात या विटेवर सारखे पाय करून उभा राहिलाय भगवान, आणि संतांनी मला खून सांगितली. हे बघ इकडे लक्ष ठेवायचं. ह्या जगात काय दम नाही महाराज, कशात लक्ष ठेवण्यात काय अर्थ नाही. हा एवढा मोठा परमात्मा हा उभा राहिला विटेवर. वीट कशामुळे त्यांनी पसंत केली? त्याला काय सिंहासन मिळत नव्हतं का? ही वीट आहे ना, ही म्हणजे इंद्र आहे, इंद्र. आणि इंद्र आहे म्हणून त्याच्यावर नाही ते उभा राहिले महाराज. ही पुंडलिकाने त्याला आपला केला आहे म्हणून उभा राहिले ते. आणि उभा राहिलेत ते कसं, एक सुद्धा खोडी नाही करता उभा राहिलेत महाराज. तुम्हाला रंगनाथ माहिती का? रंगनाथ बाळकृष्ण, एक पाय कसा, दुसरा पाय कसा, तिसरा हात कसा, चौथा हात कसा, कसंही बघितलं की त्याचं एक तरी आहे का सबळ. मग ही ती आपल्या आईच्या पोटातनं आलाय तेव्हापासून खोड्या करतोय महाराज. फक्त त्याची खोडी बंद झाली का त्या विटेवर उभा पुंडलिक रायानं केलाय म्हणून खोडी नाही, नाही तर देवाच्या खोड्या चालूच आहेत महाराज. पण ही तर खोडीच करीत नाहीत. ही पाय कुणाचे म्हणजे पांडुरंग परमात्म्याचे. आणि उभे कसे राहिले ते म्हणजे सारखे दोन्हीकडे सारखे ठेवून उभा राहिला आहे महाराज. म्हणजे ती काय कमी जास्ती करणार नाही महाराज. ज्ञानी आला तर त्याला तीच, मूर्ख आला तर त्याला तीच, ऐका, पापी आला तर त्याला तीच, आणि पुण्यवान आला तर त्याला तीच. असला देव उभा राहिला. इतका गुण ह्याला कशामुळं आला आहे? संतांनी ह्याला उभा केला आहे म्हणून आला आहे महाराज. आणि महाराज सांगतात तू कधी फक्त ह्यांची शरणागती कर, दुसरं काय करू नको. की पांडुरंग कसला आहे, त्याचं तोंड बघायच्या नादी लागू नको, त्याचा हात बघायच्या नादी लागू नको. तुझं काम नुसतं त्या पायावरच भागत. आलं का लक्षात? आणि ही सगळ्यात मोठी आयुष्यातली उपलब्धी आहे. म्हणून महाराज सांगतात समचरण संती खूण सांगितली. ही संतांनी मला खूण सांगितली. आणि आता एवढी गोष्ट बी संभायची नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. आता महाराज सांगतात, महाराज माणसाची होता होईल तो अडचण काय असते महाराज? लईच काम. मला कसं काय सप्त्याला नाही आला, लईच काम. लईच काम हे कौतुक आहे वय. तुम्ही विचार करा, कामासाठी तू गाढव आहे का तुझ्यासाठी काम आहे असा थोडा विचार करायचा मनात. हे काम आहे ते माझ्यासाठी केलं पाहिजे मी, का माझ्यासाठी काम आहे का कामासाठी मी, असं लक्षात ठेवायचं. आपल्या सगळ्या क्रियेवरून असं दिसतं ह्या संसारासाठी ह्याचं ओझं व्हायला ही गाढवाचा अवतार झालेला आहे, दुसरं काय नाही. इतका संसार नाही केला पाहिजे. केला पाहिजे की संसार किती लागतोय, संसार किती लागतो. तेव्हा का लय नाद नाही करायचा महाराज. किती बी नाद केला का नाही, ज्याने संसार आईच्या पोटात असल्यापासनं केला आणि ती सरनात जाऊस तर केला मधुमध, तरीसुद्धा त्याची 3.5 चिपटी राखच व्हायची. त्याचं काय सोनं होत नाही महाराज, आहे का? बरं तू का उगाच आपदा करून घेतोय जीवाची? आहे ते आयुष्य वाया घालवले महाराज. आपण जे काम करतो, एक वेळेस रामकृष्ण परमहंस आहेत, त्यांच्याजवळ एक साधू आले. आता गंगेचा काठा असल्यावर साधूला काय तोटा आहे तिथं. जेवढे म्हणून गंगा सागर संगमावर जायचे तेवढ्या सगळ्यांची कलकत्त्याला हाजरीच लागायची. दक्षिणेश्वर म्हणून फार मस्त मंदिर आहे, तिथं ती मुक्काम करायचे. बरं तिथला राजा बी असला होता का नाही, सगळ्यांची सगळी सोय करायचा महाराज. ज्या साधूला दारू लागती त्याला दारू, ज्याला गांजा लागतोय त्याला गांजा, ज्याला कापडं लागतात त्याला कापडं, अन्नाची काळजीच नाही. आणि ज्याला लागतात त्याला घोंगड्या बिंगड्या सगळं द्यायचं महाराज. ते असं पुन्हा पुन्हा दारू बंद करायला मला महाराज दारू तेवढी देत जाऊ नका, मला गांजाचं काय करायचं, मला उडू दे. साधू इत्यांनी काय करावं म्हणजे त्यांच्या मनाचा विषय. आपण त्यांना लय शिकवायचं नसतं, त्यांना कळतं. त्यांनी सांगितलं गांजा दे तर गांजा द्यायचं, त्यांनी सांगितलं कोरडा शिदा दे तर कोरडा शिदा द्यायचं, त्यांनी सांगितलं स्वयंपाक करून मला खाऊ घाल तर तसं करायचं. लय खोलात नव्हती शिरत महाराज त्यांचं बरं त्यांच्या बरं. आलं का लक्षात? एक साधू आल्यावर सगळे येऊन रामकृष्ण परमहंसांच्या पायापाशी बसायचे महाराज. शांत बसलेले. कुणीतरी काहीतरी विचारल्यावर थोडंफार सांगू वाटलं तर सांगायचं, नाही तर उगाच चेष्टा करायचे, हसायचे बारक्या पोरावनी.
त्या साधुरं वाटायला लागलं ह्याच्याजवळ काय सुद्धा सिद्धी नाही. कारण ज्याला पोथीचा अर्थ सांगायला येतो का ती सगळ्याकडे बघतो महाराज, ह्याला येतो का, त्याला येतो का, त्याला येतो का, त्याला, हे मला ही सगळे अज्ञानी. ज्याला तीनच अभंग येतात ऐकून ऐकून, त्याने आपल्याकडे बघितलं म्हणजे उगं हेनत्वानी बघायचं, त्याने म्हणा ह्याला काय येतंय. ज्याला पेटी वाजवायला येते का नाही, हो, त्याला वाटतं महाराज मला जी येत आहे ती कोणालाच येत नाही ह्यांना असे. आणि जी शहाणा आहे त्यालाच कळतं ही सूर हुडकतोय म्हण. त्याला कुठली येते वाजवायला, शहाण्या माणसापाशी बसबर म्हणा. हे उगा आपल्याला काय कळत नाही, आपण आपल्या नादात, ती पिटीवाल्याच्या नादात दोन्ही हात त्याचं चालू आहे, ह्याच्यावरच आपण म्हणतो इथे. त्याला म्हणा सगळी गप बसन वाजवतो एक आबा, कशाचं येतोय महाराज. 25 स्वर म्हणणारा मानला म्हणजे ह्याला 3 गावतात. आता माझ्या सुद्धा कानाला कळतं ही स्वर बराबर आहे म्हणून, ध्यानात आलं का. मग वाजवणाऱ्याच्या कानाला कळलं की आपलं त्याच्यावरच वाडोळी यायची, थोडं झालं तिथं एक चाल म्हणजे 7-8 स्वर असतात, वर काय असतं. आपल्याला वाटतं ही पेटी म्हणजे केवढं यंत्र आहे कुणाला माहिती. त्या वाजवणाऱ्याला वाटतं ह्याच्यात कुणी सुद्धा ज्ञानी नाही, आपल्याला फक्त पेटी. असं ज्याला पकवाज येतो का नाही त्यांनी पकवाज सारखा पकवाज. तुम्हाला पकवाज येतो का? ज्याला लावा येतो तिथं वाटून लावतो महाराज, ताट खाऊन डोळं झाकून. अरे म्हणतात तसं का करतोय तू, ती काय टिकावं आहे का काय का इतकं दात खाऊन. ह्याचा ठोका टाकायचा म्हणजे त्याला काय अवसान लागतं का माणसाला. त्याला तू डोळं काय झाकतोय, आट्या काय पाडतोय, हात काय वाकडं करतोय, तसं नको करू. त्याला वाटतं कोणालाच येत नाही आपल्याशिवाय. आमच्या तिकडे येळमलं एक म्हातारं होतं, मरून गेलं ती आता. पण ती अर्धा तास पकवायला लावायच्या आधी, कीर्तनाच्या आधी बिन प्रवचनाच्या आधी. बरं ती लवकर अर्धा तास येऊन लावीत बसावं का नाही, तसं नाही करा, सगळी येऊन बसल्यावर लावायचं. विठ्ठला माणसाला वाटतं ह्याला काय येत नाही महाराज. असं थोडक्यात काय लक्षात घ्यावं माणसाने, त्याला जी येतं ती दुसऱ्याला येत नाही म्हणून काहीच येत नाही असं त्याच्या डोक्यात आहे महाराज. ती साधू आहेत का नाही सगळे, त्याच्यापैकी एका साधूला वाटायचं महाराज मला इतक्या मोठ्या सिद्धी प्राप्त आहेत, ह्याला काय प्राप्त आहे तेव्हा, काय बी खातं आहे, कसं बी बसलं आहे, बसाय तरी येतं आहे, ह्याला बोलाय तरी येतं आहे का नीटनीटकं. साधूनी कसं बोलावं लागतं बघा तुम्ही. काय काय महाराज कने ती महाराज असले सूर काढतात, ती सूर काढताना त्यांच्या सुरावून कळतं ही महाराज दिसतोय. इवळून काय बोलतात, आरडून काय बोलतात. म्हणलं ही सुराचा काय फायदा आहे गाड्या जगाला. काय नाही, तुला काय फायदा आहे, काय नाही, फक्त आपण महाराज ही सिद्ध करून द्यायला फायदा आहे ह्याचा. मला नेहमी वाटतं महाराज कोट घालून कीर्तन का करतोय बरं, त्याला थंड वाजती का ही काय फॅशन काय आहे नाही. ती पटका बांधावा लागतो म्हणजे कसलं तरी बांधला म्हणजे झालं, दोतार नेसावं लागतं, नेसलं म्हणजे झालं. त्याच्यात भाव खायसारखं काय येतं. बरं उपरनं गुंडाळलं म्हणजे झालं, त्याची पट्टी काढून काय करायची, राहायची ती. महाराज आरी पडलेला असतो महाराज. या साधूनं सांगितलं महाराज तुम्हाला काही सिद्धी येतात का. ते म्हणे मला कशी सिद्धी. मग तुम्ही काय करताय इथं बसून. म्हणलं काय नाही ह्या जगदंबेची जमल तेवढी सेवा करतो, दुसरं काय मला येत नाही. ती मला चला माझी सिद्धी दावतो तुम्हाला. ती म्हणे मला आत्ता सवड नाही. मला तुम्हाला सवड झाल्यावर दावतो, मला काय काम नाही, तुम्हाला दावल्याशिवाय जाणार. रामकृष्ण परमहंस म्हणले आता हे जी एकदा बघूच सिद्धी आपण काय येते. महाराज रामकृष्ण परमहंस त्या गंगेच्या काठावर गेले आणि काठावर गेल्यावर ह्यांनी काय केलं, चालत 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 गंगेच्या पलीकडे गेला आणि चालत चालत अलीकडे आला. आता आल्यावर रामकृष्ण परमहंस आपले शांत गप्पा मारीत बसले होते. महाराज म्हणले मी आलो. आला का म्हणलं बरं झालं. त्यांना काय कौतुक वाटलं नाही महाराज तर
कशाचं गंगेवर चालत जायचं आणि चालत यायचं. आपल्याला कसं काय वाटलं असतं सांगा. आपण रामकृष्ण परमहंसाला सोडून त्याच्या मागं लागलो असतो. बरं झालं आपण नव्हतो तवा. त्याला वाटायचं रामकृष्ण परमहंसाने माझं काहीतरी कौतुक करावं. रामकृष्ण परमहंसाने काय कौतुक नाही केलं महाराज. काय शेवट ह्यानेच विचारलं मला कशी काय सिद्धी वाटली तुम्हाला. हा म्हणली 2 पैशाची चांगली. म्हणला 12 वर्ष हिमालयात तपश्चर्या करून ही सिद्धी मी प्राप्त केली आणि 2 पैशाची मला लाज वाटते का तुम्हाला. त्याने सांगितलं 2 पैशाची नाही तर केवढ्याची. मला कशी काय 2 पैशाची. म्हणला नावाडी आहे का नाही त्याला जर सांगितलं तिकडं जायचं ती 1 पैसा घेतो आणि माघारी आणायला 1 पैसा घेतो. त्याच्यापेक्षा काय जादा किमतीची. ह्याला 12 वर्ष कशाला तप करायचं. तिथं जाणारा येणाऱ्या साधूला जरी मागितलं असतं 2 पैसे दिलं असतं तिकडं जाऊन आला असतं माघारी. बरं तुझं तिकडं काय काम होतं का. काय नव्हतं. इकडं तरी काय काम आहे का. काय सुद्धा नाही महाराज. उगच जाऊन आला इकडं. मला मग माणसाचं काम असल्यावर जावा. आम्हाला दाखवायला कशाला जातोय महाराज. आम्ही काय तुला साधू समजणार आहे का. तुझी पूजा करणार आहे का. तुझं तुझ्या संग घे तेवढंच हिंडून. एवढंच घेऊन हिंड. आलं का लक्षात. महाराज सांगतात मला कशाचा नाद नाही लागला महाराज. मला माहिती बाकीच्या पंचायती काय करायचे. ही पाय आहेत का नाही ह्याच्यावर श्रद्धा ठेवायचे आपलं काम भागलं. महाराज म्हणले मला काय उपलब्ध झालंय. संतांनी मला खूण सांगितली तू याची शरणागती कर तुझं काम. मग आपलं काम कुणी संपवायचं. आपण संपवायचं महाराज. मग म्हणजे संपलंच नाही तर काय करायचं. म्हणजे सोडून द्यायचं. त्या इथं उडीद केला होता. मग ही वारीला गेल्यावर त्याला पाळी घालायची होती. पण मला वाटलं मारू औषध आहे म्हणतात कुणीतरी औषध मारू मग पुन्हा काढता येईल. औषध मारायचं राहिलं मस्तपैकी गवात झालं. त्याच्यात उडीद गहूच ना. म्हणजे सगळा उडीद करायचं झाल्यावर मग शेवट तेवढाच राहिला होता. मालकाला विचारलं ह्याचं काय करायचं. म्हणला त्याच्यात रोटा घालायचा. हे आपलं काम आपण कमी करायला पाहिजे महाराज. मला होईलच तेवढा 4 पायल्या होईल. मला कर मग. माजूरपणा करू नये पण आपल्या हाताने काम कशामुळे जादा करायचं आहे का नाही. आपल्याला जेवढं अवसर आहे तेवढी गुरं करावं. आपल्याला जेवढं अवसर नाही तेवढं रान करावं. मी लई दिवस म्हणतो मालका राहू द्या 5-25 एकर पडी काय बिघडायला लागले त्याच्यापासून. काय नाही म्हणजे तसं असतं का. मग घरा पाळ्या. आताची गोष्ट वेगळी. पहिली गोष्ट गुरं बैलांनी पाळ्या घालायचं तेव्हा. आम्हाला ट्रॅक्टर निघाला ते म्हणायचं रान तुडवत. आता कुणाचं सर तुडवत. खरा बेटा. कारण तेव्हा दुसऱ्या ट्रॅक्टरने तुडवायचं. आता आपल्या ट्रॅक्टरने तुडवायचं. महाराज सांगतात महाराज आता आपल्याला जी उपलब्धी झाली काय करायचं म्हणजे सगळं काम सारायचं महाराज. का जी राहील का नाही ते राहिलं पण ही जर राहिलं तर लय अवघड होईल महाराज. म्हणून अवघे सारून या काम. मग काय करावं. हाचे करू अवघे आता काम सारू. सगळं काम सारू म्हणजे सारू ह्याचा अर्थ काय ते हाय का संपले हाय. आणि सारायचं म्हणजे काय करायचं बाजूला सारायचं. आणि हाची करू काय वाढ. आणि जेवढा अटास करायचं ते ह्याच्यात करायचं महाराज. हे बघा ह्या पांडुरंगाच्या पायाचं ध्यान बंद झालं नाही पाहिजे. तोंडातनं नाम बंद झालं नाही पाहिजे. वाणीनं ह्याचा गुणानुवाद बंद नाही झाला पाहिजे. आणि ही भाग्य मला संतांनी दिलं ही स्मरण बंद नाही झालं पाहिजे महाराज. महाराज सांगतात म्हणून ह्याच्यात काय आटास करायचे ते करा. संसाराचा आटास करून काही कुणी कुणाचं काय करीत नाही महाराज. हे बघा महागजले तरी माणसाला भारी प्रेम होतं बापाचं आईचं आज्याचं आजीचं.
2 सावतर आया. मला नेहमी दिसायचं तिकडे श्रीरामपूरकडे गेल्यावर का नाही, एक पटक्यावाला बाबा, दोन्हीकडे 2 बाया. मला वाटायचं असेल कोणता तरी देव. पण आता मला कळायला लागलं की त्याच्या 2 बायका आणि हे मधला पटक्यावाला बाबा होता. हे सगळं पटक्यावालं बाबं, त्याची बहर, त्याची लाकडं, त्याची दगडं, त्याच्या आतली माती सगळं नेऊन टाकून दिलं महाराज माणसं. काय नाही ठेवलं कोणाचं. कारण ज्यांना उली कळायला लागले ते सांगतात तुम्हाला पितृबाध आहे. आणि पितृबाधा म्हणजे काय, ती थडगं राहणार आहे तुझे. ती पहिलं सोडून ये कुठं बी. आला का तुम्ही विचार करून बघा, तुम्हाला जर बोळक्यात बसवलं आणि तसंच ठेवलं रानात त्याचं कसं होईल. जोपर्यंत असतील तोपर्यंत प्राण राहतात महाराज. तिथं भोगायला जात नाहीत का, म्हणजे जात तिकडे बी जाते तर इथे बी राहतात गुंतून. माणूस मेलं म्हणजे पटकीने जाळून कशामुळे टाकायचं, की त्याच्या भोवताली हिंडत असतं महाराज. एकदा जळून गेलं का म्हणजे मग पुन्हा त्याला टेकाय जागा राहत नाही. मग शेवट ती गाडगच्या दगडाने फोडले तिथं राहतात ती यादार. आणि 10व्याला पुन्हा देतात सोडून माणसाला की पटकीन. नाही त्याला लय आतास करायचे महाराज. त्याला ठेवून त्याला समाज बांधन, घडून बांधन, त्याच्यावर नाव टाकन, लय असायचं आतास. आता कोण नाही ठेवी. महाराज सांगतात सगळे कामं दी सोडून लय मोठा संसार करणाराच्याच लय मोठे थडके बांधते ते बरं का. ज्यांनी शेजच लावलं इकायला त्याचं कशाला बांधतंय कोण आहे का. ह्याने मियाला पण गोळा करू ह्यालाच ठेवलं इकायला म्हणल्यावर मग त्याचं कौतुक करणार आहेत की आहे का. महाराज म्हणले नको ना आधी लागू. हे असं आमच्या अण्णांनी सांगायचं महाराज. व्याप तेवढा संताप असतो महाराज. काय पंचायती करायच्यात, आपलं काम आपण करीत राहायचं. हे बघा आपण ठरवलं 1 तास ध्यान करायचं तर करायचं, 1 तास वाचन करायचं तर करायचं. मला तर असं वाटतं बाबा 3 तास स्वतःसाठी असले पाहिजेत आणि बाकी संसार करी नका माणूस. संसार करताना सुद्धा परमात्म्याचं ध्यान बंद नाही करायचं आणि परमार्थ करताना संसाराचं करायचंच नाही. म्हणून अवघे सारूने अवघे काम सारू हाची करू काय वाढ. काय पुढं, विटेवरी समचरण संती खूण सांगितली. संतांनी कृपापूर्वक मला हे सांगितलेलं आहे महाराज. ठीक आहे, परमात्म्याचं देणं नाही, संतांनी माझ्यावर केलेली कृपा आहे. आणि संतांची उपेक्षा करणारा इतका राग येतो का देवाला बरं का. देवाला दररोज शिव्या देणारा काय होत नाही महाराज. पण संतांचा वैर करून बघा तुम्ही, त्याचं सगळं उलतं पालतं नाही झालं काय विचारा मला. त्याला सुधरत सुद्धा नाही, पुन्हा काय करावं आता म्हणून सुधरत नाही. विठ्ठल विठ्ठल. भगवानच सांगतात महाराज, सती आणि सत्पुरुष, दानशीळ याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्तहन महात्मे ये माझी निजाची धामे. वा वा विठ्ठल विठ्ठल. ते माझी आची का निंदा, माझीच करी, माझीच करतात महाराज. म्हणून देव फार रागावतो महाराज. महाराज सांगतात तानहन द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान. म्हणले मी इतका रागाला जातो त्याच्यावर. तानहन द्विषत हा, मी त्याचा द्वेष करतो. क्रूरान हे क्रूर आहे त्यांचा. संसारेषु नराधमान, या संसारातले नराधम आहेत हे काय. क्षिपाम्यजस्रम शुभा आसुरी श्वेव योनिषु. आणि मी त्यांना कशात घालतो, आसुरी योनींच्या मध्ये घालतो महाराज. ह्याच्यात त्याला दुःख द्यायची गरज नाही महाराज, ह्या योनीच दुःख देतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात अवघे आता काम सारू हाची करू काय वाढ. विटेवरी समचरण संती खूण सांगितली. तुकाराम महाराज सांगतात एवढ्या सोप्या कामात अडकू नका आणि परमार्थ बंद करू नका. बंद काय करायचं आहे, संतांनी सांगितलं आहे तेवढाच करायचं महाराज. लई खोलात शिरायचं नाही. आपल्याला डोकं चालवायला काय मोठी जिज्ञासा नाही आपल्या अंतःकरणात. आणि त्याचं समाधान करायला वेद भगवान पुढं बसायची काय आवश्यकता नाही महाराज, आहे की नाही.
फालतू बुद्धी आहे आपली. संतांनी आपल्याला कृपापूर्वक सांगितलंय तू आपण उपाय केला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात आता आपल्या हातात साधन दिलंय म्हणल्यावर ह्याने आपण काम केलं पाहिजे का नाही. म्हणून आता काय करू तर तुका म्हणे खंडू खेपा